पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न। पालघर लोकाभिमुख सक्षम पंचायतराज उभारणे, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे हा या अभियानाचा उद्देश असून समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामविकासाची गती वाढणार असल्याचा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला। लोकाभिमुख सक्षम पंचायतराज उभारणे, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामपंचायतींनी समृद्धीकडे वाटचाल करणे गरजेचे आहे। स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि समृद्ध गाव या संकल्पनेतून विकसित व विकसनशील पंचायत निर्माण करण्यासाठी ठोस नियोजन करावे। तसेच ग्रामपंचायतींनी प्लास्टिक मुक्त गाव, स्वच्छता उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा, शेतकरी व कामगार कल्याण, रोजगार निर्मिती या क्षेत्रात ठोस काम करणे गरजेचे आहे। जात, धर्म, भाषा या भिंती पाडून माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे। ग्रामपातळीवर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समाधान निर्माण होणे हेच पंचायत राज व्यवस्थेचे खरे उद्दिष्ट आहे। पालघर जिल्हा शिक्षण, आरोग्य व ग्रामविकासाच्या क्षेत्रात राज्यात आघाडीवर यावा, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्री नाईक यांनी यावेळी केले। यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, अपूर्वा बासूर, अतिमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।